नमस्कार, मी प्रशांत कदम. पक्ष फोडण्यामध्ये मोदी शहांचा भाजप हा इतका सराईत बनलेला आहे की त्याला आता पक्ष नव्हे, लोकशाहीचा सिरियल किलर म्हणण्याची वेळ आलेली आहे. याच्या आधी महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बद्दल काय झालं हे तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. आणि आता आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले 10 पैकी 7 खासदार हे आपण भाजपमध्ये मर्ज झालेलो आहोत, विलीन झालेले आहोत असं जाहीर करताय. म्हणजे याच्या आधी देशात आमदार फोडले जात होते, पक्ष फोडले जात होते, पण त्याच्या पुढं पाऊल टाकत राज्यसभेमध्ये अख्खाच्या अख्खा पक्ष पळवण्याचं काम मोदी शहांचा भाजप करू लागलेला आहे. आणि एक लक्षात घ्या की राज्यसभेमध्ये पक्ष फोडणं हा लोकशाहीचा डबल मर्डर असतो. कारण हे जे खासदार असतात ते आमदारांच्या मतांनी निवडून आलेले असतात. म्हणजे आत्ता या क्षणाला पंजाबमधले आम आदमी पक्षाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन झालेले नाही आहेत, पण त्यांच्या मतांनी जे राज्यसभेवरती निवडून गेले, जे खासदार बनले, त्या खासदारांचा मात्र भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. म्हणजे भाजपनं केवळ 7 खासदार पळवलेले नाही आहेत, तर त्यांनी पंजाबमधल्या आम आदमी पक्षाच्या त्या आमदारांचं मतसुद्धा एक प्रकारे हायजॅक केलेलं आहे. आणि त्यामुळं हा लोकशाहीचा डबल मर्डर म्हटला पाहिजे. आणि हे करण्याचं धाडस हे मोदी शहांना अर्थातच सुप्रीम कोर्टामुळं पण आलेलं आहे. आणि या त्यांच्या प्रवासामध्ये थोडासा हातभार या देशाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा पण आहे असं म्हटलं पाहिजे. कारण महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या केसमध्ये पक्षांतरबंदी कायद्याबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाकडून येण्याची अपेक्षा असताना तो वेळेत लागला नाही, तो आजतागायत लागलेला नाही आहे. आणि त्यामुळं देखील पक्षांतरबंदी कायद्याचं इतकं हसू या देशात झालेलं आहे. आणि म्हणूनच 10 खासदार होते राज्यसभेत आम आदमी पक्षाचे, केवळ 2/3 गरज होती अशा पद्धतीनं वाट बघत राघव चड्ढा आणि त्यांच्यासोबत इतर 6 अशा एकूण 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. अर्थात 2/3 जरी खासदार प्रवेश करत असले तरीसुद्धा कायदा त्याची मुभा देत नाही, हे आपण महाराष्ट्राच्या केसमध्ये बघितलेलं आहे. आणि त्यामुळं कायदा काहीही सांगो, आम्हाला करायचे ते आम्ही करू, कारण निर्णयच वेळेत लागत नाहीत. हा जो एक कॉन्फिडन्स या देशामध्ये आलेला आहे राजकारण्यांना, त्याच्याबद्दल खरं तर सुप्रीम कोर्टाला सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे. आता आम आदमी पक्षामध्ये हे जे काय होतंय, राघव चड्ढा हे तथाकथित युवा पिढीचे नेते आहेत. इंस्टाग्रामवरती यांचे रील जे आहेत ते प्रचंड फेमस असतात. आणि ते अशा गोष्टींवरती प्रश्न उपस्थित करत होते आत्तापर्यंत संसदेमध्ये की जे जणू राष्ट्रीय महत्त्वाचे प्रश्न वाटावेत. एअरपोर्टवरती काही गोष्टी महाग कशा मिळत आहेत, मोबाईलचं बिल 28 दिवसांचंच कसं असतं, 30 दिवसांचं का नाही आहे. पण ज्यावेळी स्वतःच्या पक्षावरती होणाऱ्या अन्यायाची वेळ येत होती, ज्यावेळी भाजपच्या विरोधात थेटपणे बोलण्याची वेळ येत होती, तेव्हा मात्र हे महोदय जे आहेत ते पूर्णपणे मूग गिळून गप्प बसून होते. ज्यावेळी आम आदमी पक्षावरती इतकी मोठी कारवाई चालू होती, त्यांचे मुख्यमंत्री जेलमध्ये जात होते, त्यावेळी हे राघव चड्ढा लंडनमध्ये क्रिकेटची मॅच बघत होते. त्यामुळं सुरुवातीलाच एक लक्षात घ्या की असे राघव चड्ढा हे या देशामध्ये केवळ आम आदमी पक्षामध्ये नाही आहेत, ते अनेक पक्षांमध्ये वसलेले आहेत की त्या पक्षामध्ये ज्यावेळी ठोस विरोधाची भूमिका घ्यायची वेळ येते एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात, त्यावेळी हे असे चेहरे जे आहेत ते गप्प असतात आणि ते स्वतःला युवा पिढीचे नेते समजतात. तुम्हाला जर काही अशी नावं आठवत असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता याच्यातली अजून एक गमतीची गोष्ट काय माहिती आहे, अगदी 8-10 दिवसांपूर्वी अशोक मित्तल हे राज्यसभेतले जे आम आदमी पक्षाचे खासदार आहेत, लवली युनिव्हर्सिटी चालवतात पंजाबमधली, त्यांच्या विरोधात ईडीची धाड पडलेली होती. त्याच्यामधला पण घटनाक्रम कसा आहे बघा. ज्यावेळी राघव चड्ढा यांना पक्षानं डेप्युटी लीडर पदावरनं काढलं राज्यसभेच्या, त्याच्यानंतर अशोक मित्तल यांची त्या जागी नियुक्ती केलेली होती. आणि त्या नियुक्तीनंतर अशोक मित्तल यांच्या अनेक प्रॉपर्टीजवरती, अनेक कार्यालयावरती ईडीचे छापे जे आहेत ते सुरू होतात. आणि ते अशोक मित्तल आज राघव चड्ढा यांच्या शेजारी बसून सांगत होते की आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतो आहोत. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही सस्पेन्ससुद्धा आता भाजपनं ठेवलेला नाही आहे.
ईडीची रेड झाली की पाठोपाठ तो नेता भाजपमध्ये येणार, हा आता अगदी साधा नियम बनलेला आहे या देशातल्या राजकारणाचा, आणि ते या केसमध्ये झालेलं आहे. राघव चड्डा कधी भाजपमध्ये जाणार एवढाच प्रश्न बाकी होता गेल्या काही दिवसातली त्यांची वाटचाल बघितली तर, आणि आज अखेर 10 पैकी 7 खासदार आपल्यासोबत घेऊन राघव चड्डा हे भाजपवासी झालेले आहेत. कोण आहेत ते 7 खासदार? लक्षात घ्या की ज्यावेळी पत्रकार परिषद होत होती त्यावेळी मात्र केवळ 3च खासदार होते. ते होते राघव चड्डा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक. संदीप पाठक हे IIT मधले प्रोफेसर आहेत, ते पण विदेशामध्ये शिकून आलेले आहेत. आणि त्यांच्या सोबत हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता, विक्रम सहानी या एकूण 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभेमध्ये एकूण खासदार आहेत 10, आणि त्यामुळं या 2/3 आकड्यावरती खूप जोर राघव चड्डांचा पत्रकार परिषदेमध्ये होता. कारण तुम्हाला माहिती आता महाराष्ट्रातल्या लोकांना ही केस सगळी माहिती झाली आहे. 10th शेड्यूल ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो त्याच्यामध्ये 2/3 बहुमताची अट जी आहे ती पक्षांतरासाठी आहे. पण त्यातही असं असतं की मर्जर करताना तो निर्णय जो आहे तो केवळ पार्लमेंटरी पार्टी म्हणजे संसदीय पक्ष घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी राजकीय पक्षाची अनुमती आवश्यक असते. आणि इथं तेच झालेलं आहे. पुन्हा 7 खासदार निवडतायत की आमचा पक्ष जो आहे तो काय असणार, आम्ही कुठं विलीन व्हायचं. या देशात आपण वारंवार म्हणत आलेलो आहोत की महाराष्ट्राची केस यासाठी महत्त्वाची होती की भविष्यात अशा गोष्टी घडू नयेत, देशाच्या राजकीय व्यवस्थेला हादरा लागू शकतो, असं गंभीर आवाहन जे आहे ते कपिल सिब्बल यांनी त्यांच्या शेवटच्या युक्तिवादामध्ये केलेलं होतं. पण दुर्दैवानं न्यायालय हातावर हात टेकून गप्प राहिलं, आणि त्यामुळं आज आम आदमी पक्षामध्ये हे सगळं बिनदिक्कतपणे घडताना आपण बघतो. आता थोडंसं राघव चड्डा यांच्याबद्दल मला माहिती आहे की केजरीवाल यांच्याबद्दल जे होतंय त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना सहानुभूती वाटत नाही आहे. अनेकांना असंही वाटतंय की हे शेवटी त्यांच्याच राजकारणाचं, त्यांच्याच कर्माचं फळ आहे, ते शेवटी भाजपच्याच वाटेनं जाणार, कारण एकूण सुरुवात जी आहे ती त्यांची संघाच्या पाठिंब्यानं झालेली होती वगैरे वगैरे. त्याच्याबद्दल आपण बोलूच, पण त्याच्या आधी राघव चड्डांचं बघा. राघव चड्डा आज सांगत होते, त्यावेळी आपण का गप्प होतो केजरीवाल यांच्यावरती कारवाई होत असताना, तर त्यांनी अतिशय हास्यास्पद उत्तर दिलेलं आहे की केजरीवाल यांच्या त्या सगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये आम आदमी पक्षाच्या मला सामील व्हायचं नव्हतं, म्हणून मी भाजपचा पर्याय निवडलेला आहे. भ्रष्टाचार आपमध्ये वाढत चाललेला आहे म्हणून मी भाजपचा पर्याय निवडला. हे वाक्य ऐकल्यानंतर तुम्हाला आता हसायचं की रडायचं हे कळलं नसेल, कारण ज्या भाजपमध्ये कुलदीप सेनगर, ब्रजभूषण सिंग यांच्यासारखे बलात्काराचे आरोप असलेले खासदार आहेत, जिथं अनेक भ्रष्ट मंडळी ज्यांच्यावरती आधी ईडीची कारवाई होती, तेच आता राघव चड्डा यांचे त्यांच्या पक्षातले सहकारी असणार आहेत, आणि त्या पक्षाला ते पर्याय म्हणतायत. याच्यातच सगळं आलं. काय म्हणाले होते राघव चड्डा आधी ऐका, मग आपण बोलू. आज हम एक ऐसे मोड़ पर खड़े हैं कि हमारे पास सिर्फ 2 ही ऑप्शंस थे, 2 विकल्प थे। या तो हम राजनीति छोड़ दें और पिछले 15-16 साल जो हमने सार्वजनिक जीवन में काम किया उसे त्याग दें, या फिर हम अपने अनुभव को, अपनी स्किल्स को, अपनी पूरी ऊर्जा और एनर्जी को लेकर पॉजिटिव पॉलिटिक्स करें। इसीलिए हमने ये डिसाइड किया दैट वी द 2/3 members of parliament of the belonging to the Aam Aadmi Party in Rajya Sabha exercise the provisions of the Constitution of India and merge ourselves with the BJP. हम बीजेपी में विलय करते हैं। आता या राघव चड्डा यांचा काय इतिहास आहे बघा. दिल्लीमध्ये ज्यावेळी आम आदमी पक्षाचं सरकार होतं, दिल्ली जल बोर्ड DJB वरती राघव चड्डा यांना नेमलेलं होतं, आणि ज्यावेळी सगळ्या चौकशी यंत्रणांचा ससेमिरा आम आदमी पक्षाच्या वेगवेगळ्या खासदारांच्या विरोधात चालू होता, मंत्र्यांच्या विरोधात होता, त्यावेळी राघव चड्डा यांच्याबद्दल सुद्धा एक चर्चा होती की कदाचित जल बोर्डची सुद्धा एक डायरी ईडीला सापडलेली आहे आणि त्या आधारे तपास होऊ शकतो. ज्या क्षणी ही बातमी यायला सुरुवात झाली तेव्हापासून राघव चड्डा यांचा भाजपच्या विरोधातला आवाज जो आहे तो बंद झाला. आपण असं नाही म्हणू शकत की त्या डायरीमध्ये खरोखरच त्यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा असेल, पण अशा पद्धतीच्या दबावाच्या राजकारणाला मात्र अगदी पाय रोवून उभं राहण्याच्या ऐवजी त्याला शरण जाणं हे राघव चड्डा यांनी पत्करलं,
आणि त्यामुळं नंतर ते भाजपचं बाहुलं असल्याप्रमाणे अनेक ठिकाणी वागताना दिसले आणि आज त्यांनी शेवटी हा निर्णय घेतलेला आहे. आता लक्षात घ्या, पंजाबमध्ये निवडणूक कधी होणार आहे? उत्तर प्रदेशसोबत 2027मध्ये, म्हणजे अजून 1 वर्ष बाकी आहे. राज्यसभेमध्ये आम आदमी पक्षाला सर्वाधिक खासदार पाठवण्याची संधी ही अर्थातच पंजाबनं दिलेली होती, कारण पंजाबमध्ये त्यांचे इतक्या मोठ्या संख्येनं आमदार निवडून आलेले होते. आणि 1 वर्ष राहिलेलं असताना आता पुन्हा याच पंजाबमध्ये भाजपने हे ऑपरेशन लोटस सुरू केलेलं आहे. म्हणजे पंजाबमध्ये भाजपचा कुठलाही आधार नाही आहे, कुठलाही बेस नाही आहे. अनेक त्यांचे खासदार जे आहेत ते त्यांनी काँग्रेसचे पळवून त्यांना निवडणुका लढवायला लावलेलं होतं आणि आता आम आदमी पक्ष ते हायजॅक करतात. म्हणजे एक प्रकारे आर्टिफिशियल एंट्री पंजाबमध्ये मारण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. या सगळ्याबद्दल आम आदमी पक्षाचे संजय सिंग यांनी काय म्हटलेलं आहे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये, ऐका. सर, राघव चड्ढा ने कहा कि वो करप्शन के खिलाफ इस जंग में आपके साथ आए थे, लेकिन अभी जो पार्टी की अगुवाई है वो खुद वो लोग कर रहे हैं जो कि इसमें लिखते हैं। लाखों लाख करोड़ रुपए जिस पार्टी ने भ्रष्टाचार किया, इलेक्टोरल बॉन्ड से लेके लाखों लाख करोड़ रुपए का भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टी ने किया। आजादी के बाद से दुनिया की सबसे भ्रष्ट पार्टी का नाम है भारतीय जनता पार्टी। उस पार्टी में कोई शामिल हो रहा और ईमानदारी की बात कर रहा है, इस पर कोई यकीन करेगा? जिस पार्टी ने पूरे देश में एक ऑर्गेनाइज्ड करप्शन, एक संगठित भ्रष्टाचार किया, उस पार्टी के साथ शामिल होके आप कह रहे हैं आप भ्रष्टाचार खिलाफ हैं। कौन मानेगा आपकी बात? ਅੱਜ ਜਿਹੜੀ ਬੀਜੇਪੀ ਨੇ ਗਦਾਰੀ ਕੀਤੀ ਹੈ ਪੰਜਾਬੀਆਂ ਨਾਲ ਕਿ ਸਾਡੇ ਰਾਜ ਸਭਾ ਦੇ ਕੁਝ ਮੈਂਬਰਾਂ ਨੂੰ ਉਹਨਾਂ ਨੇ ਆਪਣੇ ਵੱਲ ਬੁਲਾ ਲਿਆ। ਉਹੀ ਵਾਸ਼ਿੰਗ ਮਸ਼ੀਨ ਜਿਹੜੀ ਸ਼ਰਦ ਪਵਾਰ ਹੋਰਾਂ ਦੀ ਪਾਰਟੀ ਤੇ ਚੱਲਦੀ ਹੈ, ਜਿਹੜੀ ਉਦਵ ਠਾਕਰੇ ਹੋਰਾਂ ਦੀ ਪਾਰਟੀ ਤੇ ਚੱਲਦੀ ਹੈ, ਜਿਹੜੀ ਕਾਂਗਰਸ ਤੇ ਚੱਲਦੀ ਹੈ, ਕਿਉਂਕਿ ਉਹਨਾਂ ਕੋਲ ਬੀਜੇਪੀ ਕੋਲ ਆਪਣਾ ਕੁਝ ਹੈ ਨਹੀਂ, ਆਪਣਾ ਤਾਂ ਬੇਸ ਹੈ ਨਹੀਂ ਪੰਜਾਬ 'ਚ ਉਹਨਾਂ ਦਾ ਬਿਲਕੁਲ ਵੀ। ਪਰ ਉਹ ਕਹਿੰਦੇ ਵੀ ਜਿਸ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਭਗਵੰਤ ਮਾਨ ਸਰਕਾਰ ਕੰਮ ਕਰ ਰਹੀ ਹੈ, ਇਹਦਾ ਬਦਲ ਕੀ ਹੈ, ਇਹਦਾ ਹੱਲ ਕੀ ਹੈ, ਕਿਉਂਕਿ ਅਸੀਂ ਉਹ ਕੰਮ ਕਰਤੇ ਜਿਹੜੇ ਇਤਿਹਾਸ 'ਚ ਇਹ कर नहीं सके। तर राघव चड्ढा हे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरती स्टार बनलेले होते. राघव फॉर PM असे कॅम्पेनसुद्धा काही लोकांनी सुरू केलेलं होतं. त्या सगळ्यांना कळेल की आत्ताच्या या राजकारणामध्ये ज्यांची विचारावरती निष्ठा नाही आहे, ज्यांचा पाठीचा कणा ताट नाही आहे, ते असे युवकांचे आयकॉन होऊ शकतात का? राघव चड्ढा हे ॲक्ट्रेस परिणिता चोप्रा हिचे पती आहेत. त्या दोघांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे. प्रियांका चोप्राची परिणिता ही बहीण आहे आणि त्या अर्थानं एक सेलिब्रिटी स्टेटस राघव चड्ढा यांना सुद्धा प्राप्त झालेलं होतं. ते स्वतः CA आहेत आणि कमी वयामध्ये राज्यसभेवरती खासदार बनलेले होते. आता प्रश्न हा आहे की 2/3 बहुमतानं ते पक्षांतर बंदीच्या कारवायापासून वाचू शकणार का? संजय सिंग यांनी या संदर्भात याचिका तर दाखल केलेली आहे, पण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या केसमध्ये वेळ शेवटी निर्णायक ठरलेली होती. शेवटपर्यंत कारवाई झाली नाही. इथं सुद्धा तेच होण्याची भीती आहे का? आणि मुळामध्ये पक्षांतरबंदी कायदा ज्या उद्देशानं आणलेला होता त्यालाच हरताळ फासला जातोय का? कारण बघा, राघव चड्ढा हे अनेक दिवसांपासून फारकत तर घेत होते, पण त्यांनी वाट कशाची बघितली? 2/3 खासदारांना सोबत घेऊन जाऊ. अशोक मित्तल ज्यांच्यावरती ईडीची कारवाई होते ते लगेच 8 दिवसामध्ये भाजपमध्ये सामील झालेले आहेत. स्वाती मालीवाल आपल्याला माहिती आहे किती विरोधात भाजपच्या केजरीवाल यांच्या बोलत होत्या आणि अशा पद्धतीनं एकापाठोपाठ एक खासदार जे आहेत ते आता 2/3 बहुमत गोळा करून भाजपमध्ये विलीन झालेले आहेत. मी मगाशी जसं म्हटलं की हा पंजाबमधल्या त्या आमदारांच्या मताचा अपमान आहे. आता या गोष्टीबद्दल चर्चा होऊ शकते की केजरीवाल यांची राज्यसभेवरची निवड जी आहे ती पहिल्यापासूनच चुकत आलेली आहे. म्हणजे हे जे विजेंदर गुप्ता वगैरे सारखी लोक आहेत की जे केवळ बिझनेसमॅन आहेत, त्यांना कधी काळी आम आदमी पक्षानं राज्यसभेवरती पाठवलेलं होतं. हे विक्रम साहनी, राजेंद्र गुप्ता किंवा अशोक मित्तल हे सुद्धा एका विद्यापीठाचे चालक आहेत, शिक्षण सम्राट म्हणावं लागेल त्यांना आत्ताच्या भाषेमध्ये. आणि अशा लोकांना केजरीवाल हे राज्यसभेवरती पाठवत राहिले. आता आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय पक्ष बनलेला आहे काही वर्षांपूर्वी. दिल्ली पाठोपाठ
पंजाब, गोवा, गुजरातमध्ये त्यांची पाय रोवण्याची तयारी चालू असताना हा पक्ष संपवण्याचं काम जे आहे ते भाजपनं सुरू केलेलं आहे. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत, त्या कदाचित आधी पण घेतल्या जाऊ शकतील. अर्थातच राज्यसभेच्या या खासदारांवरती भाजप थांबणार नाही. कदाचित पंजाबमध्ये आमदारसुद्धा फोडले जातील. त्याच्याबद्दल पुढं काय होतं हे आपण बघूच. पण या सगळ्यामधून सरते शेवटी पक्षांतर बंदी कायद्याचं मात्र एक खेळणं भाजपनं करून ठेवलेलं आहे आणि बिनदिक्कतपणे पक्ष आमदार फोडले जाऊ शकतात. तो या राजकारणाचा एक क्रूर नियम बनवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते या काळातल्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना आपल्याला विसरता येणार नाही. महाराष्ट्राची केस ही त्या दृष्टीनं फार ऐतिहासिक आणि निर्णायक होती. तिचा निकाल अद्यापही लागलेला नाही आहे. काय बोलायचं तुम्ही तुमच्या कमेंट्स प्रतिक्रियेमध्ये नक्कीच कळवा आणि आम आदमी पक्षानंतर अजून कुठले पक्ष फोडायचं भाजप हातात घेईल, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.